नमस्कार, मी विकास मिरगा. विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय शिंदेच्या शिवसेनेत गटबाजी. अनेकांचे नेते जे आहेत त्यांना नेता होण्याची घाई लागलेले आणि कार्यकर्त्यांपेक्षा नेताच इथे शिंदेच्या शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात झाले. त्यामुळे कार्यकर्त्यांची उणीव, कार्यकर्त्यांची संख्या कमी होते, नेत्यांची संख्या झपाट्याने वाढते. मूळ मुद्दा इथे टायगर अभी भी जिंदा आहे. ती म्हणा टायगर अभी जिंदा हे वाक्याचा अर्थ असा आहे, ऐरोलीचे जे शिवसेनेचे नेते नवी मुंबई शहराचे जिल्हा प्रमुख विजय चौगले यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईमध्ये एक ऐरोलीमध्ये अशोक सराफांचा असेल, अच्युत पालवांचा जो सत्कार केला नवी मुंबईमध्ये, त्याची चर्चा नवी मुंबईच्या राजकारणामध्ये झाली. लोक काय म्हणत होते की विजय चौगलेंवर मुख्यमंत्री नाराज आहेत, मुख्यमंत्री येणार नाहीयेत, नरेश मस्के येणार नाही, अशी चर्चा जी आहे शिंदेच्या शिवसेनेमध्ये. अर्थात ही चर्चा नवी मुंबईकर करत नव्हते, इतर पक्षाचे नेते करत नव्हते. शिंदेच्या शिवसेनेतले जे गटबाजी आहेत, एकमेकांना धुसफूस आहे, एकमेकांना शह देण्यामध्ये तेच नेते इथे चर्चा करताना आपल्याला दिसत होते. त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेमध्ये अनेक नेत्यांची जे आपण बोलतो, त्यामुळे टायगर अभी भी जिंदा आहे. म्हणजे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगले सध्या ते उपनेते आहेत. मात्र विजय चौगलेंचं नवी मुंबई शहरामध्ये राजकीय वजन सुद्धा आहे. ऐरोली मतदारसंघामध्ये त्यांना मांडणारा मोठा वर्ग आहे. भले काही नगरसेवक त्यांच्यापासून लांब गेले असेल, राजकारणामध्ये विजय चौगलेंचं काही चुकलं असेल किंवा घराण्याशाही असेल किंवा भाचे असतील, हा महत्वाचा मुद्दा जरी असला तरी शेवटी नवी मुंबई शहरामध्ये विजय चौगले, विजय नाहटा ही शिवसेना वाढवलेली आहे, हे कुणी नाकारू शकत नाही. मातब्बार नेते असलेले गणेश नाईकांच्या विरोधामध्ये हे नेते एकत्र येत, गणेश नाईकांना शह देत शिंदेची शिवसेना अर्थात ठाकरे गट असेल तेव्हा शिंदेची शिवसेना ही जिवंतपणे करण्याचं काम जे आहे टायगर अर्थात विजय चौगलेने केलेलं आहे. त्यामुळे त्यांचं अस्तित्व ते शिंदेच्या शिवसेनेत नाकारता येणार नाहीये. मूळ मुद्दा असा आहे की शिंदेच्या शिवसेनेमध्ये इतकी गटबाजी आहे, त्यामुळे विजय चौगलेंना बाहेर फेकण्याचा प्रयत्न जो आहे शिंदेच्या शिवसेनेत करतात. मग देवेंद्र फडणवीसांना भेटले, गणेश नाईकांशी सोबत मिटिंग केल्या, अशा बातम्या ज्या आहेत शिंदेच्या शिवसेनेतले काही नेते वारंवार इथे राजकीय नेत्यांना म्हणजे इतर पक्षातल्या सांगताना दिसून येत आहे. त्यामुळे टायगर अभी जिंदा आहे असं म्हणत विजय चौगलेंच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आले, नरेश मस्के आले, कलाकारांचा अशोक सराफांना पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचा सत्कार झाला, अच्युत पालवांचा सत्कार झाला, पद्मभूषण दिल्यामध्ये हे भारत सरकारने. मूळ मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीने खच्चीकरण करण्याचा प्रयत्न जे आहे विजय चौगलेंच्या शिंदेच्या शिवसेनेत करतायत. कारण ऐरोली मतदारसंघाचे जे गणित आहे ते विधानसभेच्या निवडणुकी दृष्टीने एकीकडे अंकित म्हात्रेंना उभं राहायचंय, तितके विजय चौगलेंचा मुलगा आहे ममित म्हात्रे, हे सगळं विधानसभेच्या निवडणुकी दृष्टीने महत्वाचं गणित आहे. त्यामुळे काही नेते बाहेरून येत आहेत, ते सुद्धा त्याच्यामध्ये राजकारण करतायत. त्यामुळे मूळ मुद्दा असा आहे की विजय चौगलेंना बाहेर फेकून मग तिथे ऐरोली मतदारसंघात काही नेत्यांना घाई झाली, मला नेता व्हायचं आहे. परंतु आजही ऐरोली मतदारसंघात विजय चौगलेंची राजकीय ताकद आहे आणि त्यांना विचारात घेतल्याशिवाय पुढची महानगरपालिका सहजासहजी बाकीचे नेते जे आलेले आहेत ते तेवढे करू शकत नाहीत. कारण तेवढी त्यांची ताकद कमकवत म्हणजे तेवढी ताकद त्यांची नाही, तेवढा प्रभाव त्यांचा नाहीये. कुणी किती म्हटलं असलं तरी विजय चौगलेंचा प्रभाव ऐरोली मतदारसंघात आहेत आणि आक्रमकतेने विविध कार्यक्रम. आता विजय चौगले अनेक दिवसांपासून नाराज असल्यानंतर ऐरोली मतदारसंघामध्ये कुठे काम म्हणजे आपण ज्या पद्धतीने पूर्वी पक्षाची कामं व्हायची तसं काही दिसत तर नाही, कुठला मेळावा किंवा फार काही असं माझ्या माहितीप्रमाणे, किंवा बेलापूरहून ऐरोली लांब असले कदाचित मी तिकडे पाहिलं. परंतु ज्या पद्धतीने जिल्हा प्रमुख विजय चौगले असताना जे कार्यक्रम व्हायचे शिंदेच्या शिवसेनेत तसे आता तर दिसत नाहीयेत. मूळ मुद्दा असा आहे की मग विजय चौगलेंना बाहेर काढण्याचा प्रयत्न शिंदेच्या शिवसेनेत कोण करत आहे, हाच महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे टायगर अभी जिंदा आहे असं म्हणत शेवटी एकनाथ शिंदेना आणलं, नरेश मस्केंना आणलं आणि कुठे पुन्हा एकदा सगळ्या टायगर अभी जिंदा आहे याच वाक्याप्रमाणे मी सुद्धा येत्या काळामध्ये काहीतरी करू शकतो असं संकेत जे आहे विजय चौगलेंनी जे खासदारांच्या गटाला दिलेला आहे. सध्या खासदारांच्या एंट्रीमुळे दोन उपनेते गायब झालेले आहेत, कारण काही नाराज नेते खासदारांच्या गटामध्ये गेले दिसून येते. त्यामुळे खरं तर खासदार आले आणि गटबाजी झाली असं म्हटलं जातं नवी मुंबईच्या राजकारणामध्ये. त्यामुळे जे नाराज नेते ते विजय चौगलेंवर होते ते सगळे नरेश मस्केंच्या गटामध्ये गेले. आता विजय चौगलेंचंही काही चुकलं असेल पण त्यांनी आत्मपरीक्षण पण चौगलेंनी केलं पाहिजे. आपले लोक का सोडून गेले याचं आत्मपरीक्षण नेत्यांनी केलं गेलं पाहिजे. आपलं काही चुकलं का याचं आत्मपरीक्षण नेत्यांना करता आलं गेलं पाहिजे. कारण इतके मोठ्या प्रमाणात नगरसेवक आयत्या वेळेला सगळेच नरेश मस्केंच्या गटात जातात म्हणजे कुठेतरी
याचं मंथन आवश्यक आहे आणि शेवटी एका हाताने टाळी वाजत नाही हेही तितकंच खरं आहे. त्यामुळे टायगर अभी जिंदा आहे. त्यामुळे विजय चौगले येत्या काळामध्ये राजकीय भूकंप करू शकतात. शिंदे शिवसेना त्यांची राजकीय ताकद दाखवू शकतात आणि जे फारकत घेतलेले आहेत नेते त्यांच्यापासून नगरसेवक गेलेले आहेत त्यांना सुद्धा ते धडा शिकवू शकतात. इतकी त्यांची राजकीय ताकद आहे. त्यामुळे जे ठाकरे गटातून काही नेते शिंदेचे शिवसेना झाले, काँग्रेसचे नेते जे काय ठाकरे गटामध्ये आले त्यांनाही सुद्धा चौगलेंना बाहेर फेकण्याचा प्रयत्न करतायत. परंतु टायगर अभी जिंदा आहे याच वाक्याचा प्रचार जे आहे महानगरपालिकेत निवडणुकीत आपल्याला दिसेल. धन्यवाद.